राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम श्री हरिभाऊ बागडे नाना यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका या विषयावर पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुलप्रबोधिनी आयोजित सहविचार सभा 2026 मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे आपण नोकरीच्या गुरुकुलमध्ये प्रत्येक दिवसाचा एक अभ्यास वर्ग चालू आहे आणि त्यामध्ये भैयाजी पुराणे, सुरेश चव्हाण, विठ्ठल वाया, दिनेश देशपांडे, दयानंद कांबळे, संजय साखरे आणि श्रीमती करुणा शहाणे या सगळ्यांचा सत्कार झालेला मी पाहिला. मला वाटतं काही आता ऐकल्या होती, काही थोड्यावर काही दिवसांनी होती. पण याचं जरी विचार झाला तर काही शिक्षकाला आपल्याला याचं सोडायचं नाही. का तर विठ्ठल वायाळ आहे आणि दिनेश देशपांडे पण आहे. ते आपल्या कामात राहिले पाहिजे असं त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणखी काही शिक्षक त्याच्यात जे रिटायर झाले त्यांचाही आपल्याला लाभ घेता आला, त्यांची सेवा घेता आली तर घेण्याचा प्रयत्नही करावा, जेणेकरून त्यांच्या इतक्या वर्ष आणि ते विद्यार्थ्याला शिकवलंय आणि देखील शिक्षक त्याच्या भूमिकापासून दूर जाऊ नये. शेवटपर्यंत आपली शिक्षकाची भूमिका ही कायम ठेवली पाहिजे. कारण जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून इतर मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये काही भर घालता आली तर ती जरूर घालावी. त्याला आपल्याला आवश्यकता आहे. एकूणच आपण सगळे शिक्षक आहात. अनेक वर्ष आपण, मला आता आठवत नाही आपण किती वर्ष असा कार्यक्रम आयोजित करतो आहोत, पण त्याचा उपयोग आपल्याला झाला हे मात्र खरं आहे. आणि काही शिक्षकांचं मी पाहिले, ऐकले, अशांची काही नावं सांगणार, त्यांचं काम सांगणार. परंतु आपल्याला एक माहित आहे की सुधामूर्तीचं आपण नाव ऐकलंय. त्या सुधामूर्तीने आता त्या राज्यसभेचा मेंबर आहेत, राष्ट्रपतीच्या कोट्यातून. त्यांनी असं म्हटलं की संसदेत भाषण केलंय आणि शिक्षा व्यवस्था सुधार केली. शिक्षकों की भूमिका सबसे महत्वपूर्ण होती है. तरी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलंय. उन्होंने सुझाव दिया कि शिक्षकों को हर 3 साल में उनकी ट्रेनिंग देनी चाहिए. शिक्षकों को हर 3 वर्ष में उनको ट्रेनिंग देने की जरूरत है और उनकी परीक्षा भी होनी चाहिए. परीक्षा घ्यायला उदाहरण मागे आपलं झालं होतं की आपल्याकडे केंद्रकर आयुक्त होते, आणि जिल्हा परिषदेच्या आणि सगळ्या शाळेतल्या शिक्षकाला एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. आपल्या शाळेतले काही शिक्षक त्या परीक्षेला बसले पण होते. काही जिल्हा परिषदेच्या त्या काही संघटना आहेत, त्या संघटना त्याला मोठा विरोध केला होता. ज्या संघटनेने विरोध केला, मी त्यांना असं म्हटलं
तुम्ही का नाही बसला त्या परीक्षेला? काय करायचं? नापास झालं तर म्हणजे नापास झालं तर तुमची नोकरी जाणार नव्हती, पगारही कधी होणार नव्हता. पण तुम्ही तुमचं कौशल्य किती आहे किंवा तुम्हाला अजून किती ध्यान ते सगळं एवढं कळलं असतं. आणि मग त्या सुधाकृतीने आपल्या राज्याचं मी सांगितलं की 3 वर्षातून त्यांची ट्रेनिंग द्या, त्यांची परीक्षा घ्या, आगे खुद को अपडेट रख सकेंगे असं तिला म्हणायचं. त्या सुधाकृती माहिती आपण जर त्यांचा इतिहास जर पाहिला की कसं पाहिलं तर खोडकर म्हणायचं ते पण बंडखोर अशी कधी चांगली बंडखोर जसं आपल्याकडे म्हणे की पुत्र भावाचा हुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. हुंडा म्हणलं तर हुंडा नाही, तो त्याचा त्रिलोकी झेंडा व्हावा असा हुंडा. ही जी सुधाकृती आहे 1942 का 43 मध्ये ती कर्नाटकच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश केला घ्यायचा होता. आणि त्या शाळेमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला एकही मुलगी प्रवेश नव्हता. प्रिन्सिपॉल कडे गेली म्हणजे मला प्रवेश पाहिजे. प्रिन्सिपॉल म्हटलं की कुणीच मुलगी नाही, तर मला तुला प्रवेश देता यायचं नाही. तिचे आजोबा आजी तिला विरोध करत होती. तिचे वडील त्या बरोबर गेले, त्या प्रिन्सिपॉलला समजवलं तरी ती प्रिन्सिपॉल ऐकेना. आणि म्हटली मला काही करून तुमच्याकडे प्रवेश पाहिजे. हे तू एकटे 145 मुलं आहे, तू एकटे मुलगी आहे, त्यावेळी असं मी एकटे तिथं राहील, मी रोज क्लासला येत जाईल. पण ती ज्यावेळेला तिला प्रवेश दिला तर पहिल्या दिवशी तिची बसायची तर पुढच्या बाकड्यावर होती. मागच्या बाकड्याच्या पोराने ती सगळी बाकडं बाग जिथं ती बसणार होती शाळेत टाकून ठेवली पोराने. पण तिने कागदाने स्वच्छ केलं बसले. बऱ्याच वेळेला मागची पोरं तिच्या मेहंदीमध्ये फुलं पण टाकत होती. हे सुद्धा केलं नाही पोराने, तरी तिने कुठं तक्रार केली नाही. माय बापाकडे प्रिन्सिपॉलकडे आपला अभ्यास करत राहील. आणि ती अभ्यासात एवढी चांगली झाली की जे पुढे तिची टिंगर जवाळी करत होते ते तिच्या हातपाय पडायला लागले की आम्हाला हे समजावं. आणि पुढे मग ती इंजिनिअरिंग झाली वगैरे वगैरे. तुम्हाला सगळा पुढचा इतिहास आहे तर पण तो कॉलेजचा आणखी एक अशी एक मुलगी की तिचं नाव आहे कमला सोहनी. लग्न झाल्यानंतर ती खरी कमला भागवत, दुर्गा भागवतची ती धाकटी बहीण. तर ती 12वी झाल्यानंतर ती बेंगलोरला जे टाटा इन्स्टिट्यूट होतं आणि त्या इन्स्टिट्यूटच्या प्रमुख होते C.V. रमण, चंद्रशेखर वेंकट रमण. त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. तो 34 साली त्या इन्स्टिट्यूटचे प्रमुख. आणि ही जी मुलगी होती मी सांगतो ती कमला भागवत, तिने अर्ज केला, तिचा अर्ज मंजूर झाला, नामंजूर झाला. तुला इथे संशोधन करता यायचं नाही, आमच्याकडे सगळे मुलं आहेत, इथे एकही मुलगी नाही. व्यंकट रमणनी स्वतः त्याला सांगितलं की तुला घेऊ शकत नाही.
ती मुलगी बंडखोर मुलगी, तिने म्हटलं मला जर घेतलं नाही तर मी इथं उपोषण करीन तुमच्या दारापुढे, पण मला इथं प्रवेश पाहिजे. आणि मग तिला व्यंकटरमणांनी दुसऱ्या प्राध्यापकाला सांगितलं तिचं ऐकून घ्या, तिला म्हणा. मग ते प्राध्यापक म्हणे ठीक आहे मी तुला घेऊ, पण काही अटी सांगितल्या. काय अटी होत्या? सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत तुला इथे राहावं लागेल, तुला संशोधन करावं लागेल. सकाळी 5 ते रात्री 10 कोणत्याही मुलाबरोबर तुला बोलता यायचं नाही, पुरुषाबरोबर. अशा अटी घातल्या. तिला त्यांना वाटलं अटी ऐकलं की निघून जाईल, पण केवळ मी या सगळ्या अटी मान्य करीन. आणि म्हणजे माझी एक अट आहे, म्हणजे काय, मला संध्याकाळी 4 ते 6 टेनिस खेळायला वेळ द्या फक्त. बाकी किती काम करीन. तर ते त्यामुळे तू त्या पुरुषाबरोबर टेनिस खेळणार का, की म्हणजे पुरुषाबरोबर नाही खेळणार, भिंती बरोबर खेळेल, भिंती बरोबर. पुढे ती चाचणी झाली, मोठी चाचणी. दुधामध्ये काय काय असतं, लहान बाळाला पचायला कोणतं दूध चांगलं, कोणत्या दुधामध्ये कॅल्शियम जादा आहे हे तिने शोधून काढलं. आणि मग ती चाचणी झाली, तिचा सगळीकडे गावगावा झाला. तिचं नाव आधीच पोहोचलं होतं. तिला सरकारी नोकरी केली. स्वर्गीय इंदिरा गांधीच्या हस्ते तिचा सत्कार ठरला, पण तिने त्या सत्काराला नकार दिला. ती म्हणजे मी इंदिरा गांधीच्या हाताने सत्कार नाही करला, आणि तिने आजूबाजू लादली होती. तिथे सत्काराची राहिली, शास्त्रज्ञ झाली. हे बंडखोर जे असतात ना मुलं, त्यांना जर नीट प्रोत्साहन दिलं, नीट त्याला जर आपण समजून सांगितलं, तर निश्चितपणे ते त्यांचं कौशल्य, त्यांची बुद्धी ही निश्चितपणे वाढते. मला काही शिक्षक आठवतात, ते पण सांगतात, तुम्ही कदाचित त्यांची नावं ऐकली असेल, कदाचित ऐकली नसेल. एक भैयाजी काणे म्हणून, शंकरशेखर काणे, हे संभाजीनगरला 1950 ते 53 या काळात संघाचे प्रचारक होते. 50 ते 53 पुण्याला गेले, तिथं शिक्षक झाले. पण 1971 ला पुण्यातून निघाले, आयुष्यभर नोकरी केली नाही, तर ते सरळ मेघालयमध्ये नागालँड आणि मेघालयच्या बाउंड्रीवर तिथं त्यांनी शाळा सुरू केली. कारण तिथल्या मुलाला भारतीय संस्कृती शिकावी, कारण ते भारतीय संस्कृती म्हणत नव्हते, आणि त्या मुलाला ती शिकावी म्हणून तिथे शाळा सुरू करायला गेले. लोकांनी विरोध केला, दगड मारले, मला मारून टाकू म्हणले. पण भैयाजी काळे तिथं राहिले, अनेक वर्ष राहिले. कॉलेजपर्यंत तिथं त्यांनी शिक्षण संस्था उभी केली, आणि अनेक विद्यार्थी त्यांचे तिथं तयार झाले. आजही तिथं ती शाळा चालू आहे, कॉलेज चालू आहे. तर ते आपल्यात राहिले नाही, पण ही जिद्द त्यांनी बाळगली. आणि कुठलं अरे काही संबंध नाही, त्या माझा भाषा माहिती नाही, त्यांचं त्या लोकांचं काही माहिती नाही, सणवार माहित नाही, सगळा नॉनव्हेज रोज खाणारे, सगळे काही कापून खाणारे, असं ते सगळा प्रदेश
तिथं हे गेले मैयाची काने आणि शाळा उभी केली. काय कष्ट झाले असतील त्यांचं एखादं पुस्तक वाचा, जरूर वाचा. कारण ते दामोदर दादांनी त्यांचं खूप खूप मोठं कौतुक केलं होतं, त्यांच्याबद्दल लेख लिहिलेले होते. आणखी एक श्रीमंत माटे म्हणून तुम्ही ऐकलंय, मी पण अनेक ठिकाणी सांगितलं. श्रीमंत माटे हे शिक्षक होते, नंतर प्राध्यापक झाले आणि पुण्याच्या सप महाविद्यालयात प्राचार्य होऊन रिटायर झाले. त्यानंतर विचारलं गुरुजी काय करताय, तर ते म्हणायचे चिंता करीतो विद्यार्थ्याची, चिंता करीतो विद्यार्थ्याची. आणि खरोखर विद्यार्थ्यांची चिंता केली, इतकं व्यापक अरे ते शिकवायचे. त्यांची विद्यार्थिनी आहे की विद्यार्थिनी शांता शेळके, तिने तिच्या पुस्तकातील शांता शेळकेनी ती म्हणते की आम्हाला माटे जर शिकवायला आले तर कधी कधी विषय सोडून ते बाजूच्या गोष्टी अनेक गोष्टी आम्हाला सांगायचे. आम्हाला त्यावेळेला वाटायचं की विषयांतर झालं, पण आज आम्हाला असं वाटतं की त्यावेळी आमची बुद्धी विकसित झाली, आमच्या बुद्धीमध्ये अनेक भर पडली. हे सगळं त्यांचं ऐकू हे ते माटेच आहे. आपल्याला आपला संबंधित कर्मचारी ते चिपळून कर बहुतेक चर्चेवाळ नक्कीबाईचे काय करायला माहित नसते. ते चिपळूण कर तेव्हा चाललं इथे त्यावेळी नवोदय विद्यालय सुरू झालं. ते जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये आता जिथं जागा होती तिथं आता जिल्हा परिषद तिथं नंतर ते कन्नडला गेलं. तर त्यांच्या शाळेमध्ये एका मुलाची चप्पल चोरली गेली आणि मग दुसऱ्या दिवशी चिपळूणकर हे मुख्याध्यापक अनवडी पायाने शाळेत आले. सगळे शिक्षक आचंबित झाले. शिक्षक विद्यार्थी पायाला लागले, गुरुजींनी चप्पल घातली. मुख्याध्यापकाचा पायात चप्पल नाही. रिक्षातून उतरले तरी चप्पल धुतली नाही. त्याने प्रार्थनेच्या वेळेला सांगितलं की या मुलाची चप्पल हरवली तर कोणी चोरली माहीत नाही, पण ती त्याला मिळत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. 2-3 दिवस असेच गेले आणि चप्पल तिथं मिळाली, तिथे आणून टाकली. आता ही भूमिका त्यांनी म्हणत घेतली. विद्यार्थ्यावर एक एवढा मोठा आदर्श त्यांनी उभा केला आणि आदर्श मला वाटतं की आपल्याला अनेक विद्यार्थ्याला सांगता आलं पाहिजे, अनेक ठिकाणी सांगता आलं पाहिजे. आणखी एका 2 शिक्षकाचे नाव घेतोय. एक भारती मॅडम आणि एक पगाराचं हे धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात एका अतिशय छोट्या गावामध्ये शिक्षक होते. शाळेत पोरं जमा करायचे म्हणून ते एका भिल्ल वस्तीत गेले आणि त्या भिल्ल वस्तीत गेल्यावर त्याच्याने काही मुलं दिसली. त्याच्यात एक भिल्ल समाजाचा पोरगा होता. ना अंगात घेड कपडे, ना पायात चप्पल, ना डोक्याला कंगवा, ना काही त्याच्या आवडत नाही. त्याचे वडील वारले होते. आई दारूचा व्यवसाय करत होती आणि हा घरी आपला की त्याला ते दारू पिणारे त्याला पैसे द्यायचे 4 आणे 8 आणे आणि त्या दुकानातून फुटाने आणायचे सांगायचे. पण या पोरगं शाळेत गेलं आणि त्याला तिथे गोडी लागली. 4थी नंतर ते पोरगं गेलं 9वी शाळेत आणि त्या पोराचं नाव राजेंद्र भागवत. रागतून MBBS झाला, IAS झाला आणि आता तो राजेंद्र भागवत आता कोल्हापूरच्या महापालिकेत आयुक्त आहे. त्या 2 शिक्षकांनी त्या पोराला
चांगलं नसतं ते पोरग एवढं शिकलं नसतं. भील समाजाचं पोरग अंगात कपडे नव्हते, पायात चप्पल नव्हती, आणि म्हणून त्या शिक्षकाचं नाव आजही लोक घेतात. तो शिक्षक तो आयुक्त तर घेतोच, पण सामान्य माणसं घेतात. मला शिक्षक सगळ्या बंधू भगिनींना विनंती करायची, आयुष्यात असं काहीतरी कमवून ठेवा, तुमचं नाव कायम राहिलं पाहिजे, तुमचं नाव कायम राहील. अशा प्रकारचं काहीतरी करून ठेवा, अशी विनंती आपल्याला मी करतोय. त्यामध्ये अनेक मी आता शिक्षणावर खूप वेळा आपल्याशी बोललोय. आता शिक्षण हे नव्या पद्धतीचं शिक्षण सुरू झालंय. आपल्याला माहित आहे की अजून या नव्या शिक्षण पद्धतीला लोक विरोध करतात. काही जणांनी लेख सुद्धा लिहिले, आणि ते लेख लिहिल्यावर मला असं वाटतं, मला काही दिवसापूर्वी ओसाड महाविद्यालय आणि बकाल शिक्षण व्यवस्था अशा प्रकारचा एक लेख वाचायला लागला. आता बकाल महाविद्यालय का, तर मुलं येत नाही म्हणे. मुलं काय येत नाही, तर त्या महाविद्यालयामध्ये शिक्षकाचं, तिथे प्रोफेसर, तिथे प्राध्यापक चांगलं शिक्षण देत असतील तर तिथे विद्यार्थी येतील. आता विद्यार्थ्याला अनेक मार्ग आहेत, कुठल्याचे मार्ग नव्हते, आणि या शिक्षणामध्ये तर आता जो नामांकन होतं, प्रवेश होतो, तो तर सरकारच्या मार्फत होतो, एकत्रित होतो, आणि त्यामुळे त्या महाविद्यालयाला विद्यार्थी पाहिजे असेल. अगदी अनुदानित महाविद्यालयाच्या तुकड्या बंद झाल्या असा पण काहीचा आग्रह आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने मला एकच वाटतं की या सरकारी महाविद्यालयात कोण येणार होतं, कारण ते चांगले श्रीमंत लोक आहेत, जे नोकरी करणारे चांगले लोक आहेत, हे आपली मुलं चांगल्या शाळेत पाठवतात, चांगल्या कॉलेजला, चांगल्या युनिव्हर्सिटीला पाठवतात. त्या सरकारी महाविद्यालयात कोण येणार होतं, तर सरकारी महाविद्यालयात ग्रामीण भागातला तो विद्यार्थी जर 12वी पास झाला तर येणार होता, तो 12वी पास होत नाही, तो 10वीतच बेरी बसतो, कारण तो तिथं 10वीत त्याची गळती होते. त्याचं कारण काय असेल, तर त्याचं प्राथमिक शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार होत नाही. आणि प्राथमिक शिक्षण जर दर्जेदार झालं असतं तर त्याचं उच्च शिक्षण चांगलं झालं असतं, आणि उच्च शिक्षण चांगलं झालं तर तो पास झाला असता, आणि गरिबीमुळे तो याच सरकारी महाविद्यालयात आला असता. आणि म्हणून तिथेही आता पाहण्याची गरज आहे. शिक्षकाने आता कुठलाही शिक्षक असो आपल्या देशभरातला, आता त्याला सगळ्या गोष्टींचं अवलोकन करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचं झालं आपल्याला फेरविचार करून पोरांची बौद्धिक क्षमता कशी वाढेल असा विचार करण्यासाठी आता त्याला प्रवृत्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण ते करतोय, आपला त्याला लाभ आहे. याच्यामध्ये आपला जरी थोडं बरं वाटत असलं तरी अजून सुधारायला वाव आहे, आणखी चांगलं घडवायला वाव आहे. आपण अगदी उच्चतम पातळीपर्यंत गेलो नाही, ती उच्चतम पातळी आपल्याला गाठायची, ते ध्येय आपल्याला गाठायचंय की आमचा विद्यार्थी अतिशय टॅलेंट झालं पाहिजे, प्रतिभाशाली झालं पाहिजे, अनेक प्रश्नाचं उत्तर त्याच्या तोंडात आणलं पाहिजे. एवढी त्याची गुणवत्ता वाढवायची, आणि एवढी त्याची गुणवत्ता जर वाढली
तर निश्चितपणे की त्याला तो चांगला विद्यार्थी होऊ शकेल, शाळेचं आणि आपलंही नाव होईल, संस्थेचंही नाव होईल. आणि आता देशाला त्यांची गरज आहे. आपल्याला देश सुधारायचा असेल, वाढवायचं असेल, 2047 पर्यंत आम्हाला जर विश्वगुरु व्हायचं असेल तर आता या लहान लहान पिढ्या आहेत, या पिढ्यांची बौद्धिक क्षमता, त्यांच्या प्रतिभाशाली सगळ्या प्रश्नांची त्यांना उत्तर त्यांना ज्ञान देण्याची आवश्यकता आहे. आणि ज्ञान केवळ शिक्षक देऊ शकतात, प्राध्यापक देऊ शकतात आणि ते कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण तिचे ताकदीने पेलावी आणि आपल्याला जे हवं ते घडून आणावं थोडी विनंती मी आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आणि आणखी एक सांगतोय की आता या वर्षी आपण तिथे झालो, पुढच्या वर्षीचं 3 दिवसाचं जे आपलं एकत्रीकरण असतं ते तुम्ही राजस्थान मध्ये करा.